Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. टीटीचा पेपर फुटला. उद्या होणारी परीक्षा रद्द. ठाण्यातनं पेपर लीक झाल्याची माहिती. प्रश्नपत्रिका विकणारे 3 जण भिवंडीतनं ताब्यात. आरोपी दिल्लीतनं आले. 1.5 कोटी रुपयामध्ये पेपरचा हा व्यवहार ठरला होता. मात्र सापळा रचून भिवंडीच्या कोणगावातनं आरोपींना ताब्यात घेतलं. टीटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती. टीटी पेपरफुटीमध्ये सरकारचा सहभाग असेल, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. तर राज्यकर्त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. वडेट्टीवारही संतापले. उद्या सभागृहात हा मुद्दा मांडणार. संशयितांकडे मिळालेल्या प्रश्नांमध्ये आणि टीईटीच्या प्रश्नपत्रिकेत साम्य आढळलं. मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना सखोल चौकशीचेही आदेश. शिवाय दोषींवर कठोर कारवाईचा इशारा. टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. मुख्यमंत्र्यांसोबत विमानात उच्चस्तरीय बैठक. काय घडलं तुम्हाला लवकरच कळेल. फडणवीसांसोबतच्या एकत्रित विमान प्रवासावर उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी. विमानापेक्षा इमान महत्वाचा. फडणवीसांना कप्ती मित्राची जाण. ठाकरे फडणवीसांच्या एकत्रित प्रवासावर उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य. रायची शपथ घेऊनही गद्दारी. भर सभेत ऑडिओ क्लिप ऐकवत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. मशालीवर निवडून आलेले खासदार शिंदेंना का फोडावे लागले, ठाकरेंचा सवाल. तर फुटीर खासदारांना जाब विचारण्याचंही आवाहन. उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची शपथ घेतली नव्हती. ठाकरेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवर फुटीर खासदार संजय देशमुखांची ही प्रतिक्रिया. भाजप हिंदूंच्या भावनेशी गद्दारी करणारा पक्ष. राम मंदिर दान घोटाळ्यावरून उद्धव ठाकरे कडाडले. तर अटलजी आणि अडवाणींना कधीही निधीची कमतरता भासली नाही. विकास निधी हा काय भाजपच्या मालकीचा नाही, ठाकरेंचा घणाघात. खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा धावता दौरा. किती कार्यकर्त्यांना भेटणार, संजय शिरसाठांचा सवाल. तर मोदींच्या आवाहनाला ठाकरेंकडून प्रतिसाद. फडणवीसांसोबतच्या एकत्र विमान प्रवासावर शिरसाठांची प्रतिक्रिया. गद्दारी करायची असेल तर पुन्हा निवडून येऊन दाखवा. 12 वर्ष मोदी विकास करू शकले नाहीत, हे काय करणार. पंतप्रधानांचा फुटीर खासदारांना संजय राऊतांचा खोचकटोला. मंत्री उदय सामंतांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची वेळ येत नाही. शिंदे फडणवीसांचा हस्तांदोलनाचा फोटो शेअर. तर 2029ची निवडणूक भाजप एकटा लढणार. शिंदे अजितदादांचे आमदारही फुटतील. रोहित पवारांचा दावा. तर रोहित पवार, पुढे तुम्ही आमचेच झेंडे घेऊन फिरणार. ऑपरेशन तुतारी आधीच झालं होतं, शिरसाठांचा इशारा. जाहीर स्तुती करायची असेल तर राजीनामा द्या आणि संघात जा. संघाच्या कार्यक्रमाला गेलेल्या IPS विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंचा घणाघात. एल्निनोच्या संकटावर एकजुटीनं मात करू. नैसर्गिक आपत्तीसमोर हार न मानण्याचा निर्धार. शेतकऱ्यांना मदत करताना तडजोड करणार नाही. विशेष लेखातनं मुख्यमंत्र्यांनी केलं आश्वस्त. बीडमधील विलास घुले हत्येप्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंचा मुलगा SITच्या रडारवर. सौरव सोनवणेंची 4 तास SIT चौकशी. केतन अग्रवाल हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती. सिया गोयल आणि चेतनच्या अडचणीत वाद. भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांवर मीरा भाईंदरमधील आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा आरोप. आरोपींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा. मंत्री प्रताप सरनाईकांची मागणी. तर सरनाईकांनीच जमीन बळकावल्याचा मेहतांचा आरोप. घटस्फोट होताच पतीकडून पत्नीची हत्या. नागपूरच्या जुनी कामठी परिसरातली धक्कादायक घटना. भर रस्त्यात पत्नीची हत्या करून आरोपी पती फरार. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू. सोलापूरच्या माढा रुग्णालयातील 9 कर्मचाऱ्यांचं अखेर निलंबन. प्रसूती महिलेला विदारक वागणूक दिल्याप्रकरणी ही कारवाई. TV9 मराठीच्या बातमीचा मोठा दणका. 7 महिन्यांनंतर लासलगाव कांद्यानं त्या ठिकाणी ओलांडला 2,000चा टप्पा. सरासरी दर आता 2,101 रुपये प्रति क्विंटलवर. तर कांदा उत्पादकांना यामुळे मोठा दिलासा. गजानन महाराजांची पालखी पातूरच्या घाटाकडे वाशिमकडे मार्गस्थ. दरम्यान महाराजांच्या पालखीचं हे विहंगम दृश्य समोर. डोंगर माथ्यातनं पालखी मार्गक्रमण करतानाचे अविस्मरणीय दृश्य कैद. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.